नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे रविवार 17 मेच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोडसुद्धा एकदम भयानक होता, म्हणजे सगळ्यात भयानक जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे आजच्या एपिसोडमध्ये, ज्यावर तुमचा विश्वासच नाही बसणार फ्रेंड्स. पोलिसांना अर्णवची आता डेड बॉडी सापडली आहे. अर्णव मेलाय, ढगात गेलाय, अर्णवचा मृत्यू झालाय. पोलिसांनी ईश्वरीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलंय आणि सांगितलं की आम्हाला पवई लेकजवळ एक डेड बॉडी सापडली. कालच अपघात झाला होता आणि या डेड बॉडीवरती या वस्तू सापडल्या आहेत आणि या सगळ्या वस्तू अर्णवच्या होत्या. अर्णवचे कपडे, अर्णवचं घड्याळ, अर्णवचं वॉलेट, अर्णवचे सगळे आयडेंटिटी कार्ड्स वगैरे. त्यामुळे ईश्वरीला आता जबरदस्त धक्काच बसला आहे आणि मग पोलिसांनी ईश्वरीला डेड बॉडी पाहण्यासाठी नेलं. या डेड बॉडीवरच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला आणि हा कपडा बाजूला करताच ईश्वरी आता कोलमडून पडली आहे प्रेक्षकांनो आणि खूप रडतीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आहे ना, अर्णव हा घराबाहेर निघालेला असतो, जे की आपण काल पाहिलं होतं. आणि एका ठिकाणी तो जाऊन पोहोचतो आणि गाडी खाली उतरतो आणि त्याला आठवतं की वल्लरी मामीने रमाकांतवरती चोरीचा आरोप लावला होता. हे सगळं आठवून ना तो खूप दुःखी होतो आणि त्याचाच विचार तो करत असतो. आणि इकडे घरातले सगळेजण खूप टेन्स असतात. आजी ही चक्क रमाकांतला जाब विचारते की रमाकांत, तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. चक्क तुम्ही चोरी केली आहे. तर रमाकांत आजीला जाब विचारतो, आई, तुम्हीसुद्धा माझ्यावरती संशय घेताय का? तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी चोरी केली आहे? आता तेवढ्यातच आहे ना ही बावळट वल्लरी पुढे येते आणि म्हणते, त्यात वाटायचं काय? तुमच्या पोटडीमध्ये हे सगळं सापडलं आहे, तुमच्या त्या याच्यामध्ये काय होतं त्याचं गाठोड्यामध्ये. याचा अर्थ चोरी तुम्हीच केली आहे. आणि मग तेवढ्यात आजी म्हणते, अरे जर का त्यांना पैसे आणि दागिने घेऊन जायचं होतं तर त्यांना जाऊ द्यायचं ना, उगाचच त्यांना घरात अडवून ठेवलं आणि अर्णव घर सोडून गेला. तुम्हाला हे पटतंय का? आणि अर्णवला शोधण्यासाठी तुम्ही काय करताय? इथे फक्त चर्चा करताय. लवकरात लवकर जाऊन अर्णवला शोधून काढा. हे सगळं ऐकून रमाकांत खूप चिडतो आणि म्हणतो, स्वामी स्वामी, इतकी वर्ष मी जी साधना केली ना त्या साधनेची आज परीक्षा आहे. त्यामुळे मी हे सगळं शांतपणे ऐकून घेतोय. नाहीतर माझा इतका संताप होतोय ना, चक्क माझ्यावर चोरीचा इतका घाणेरडा आरोप लावताय तुम्ही. आणि फक्त नात्या यांची मर्यादा जपायची आणि ईश्वरीने शपथ दिली ना, त्यामुळे मी हे सगळं काही ऐकून घेतोय. नाहीतर वल्लरी चिडून विचारते, नाही तर काय, चोराच्या उलट्या बोंबा. देवाचं नाव घ्यायचं आणि अशा चोऱ्यामोऱ्या करत हिंडायचं. आणि आता आम्हाला दाखवताय की मी फक्त नात्यांची मर्यादा सांभाळतोय असं असं तसं. नात्यांची मर्यादा सांभाळायची होती तर तेव्हाच अनेक वर्षांपूर्वी सांभाळायची होती ना, तेव्हा तर पळून गेलात. आता रमाकांत खूप चिडतो. तेवढ्यात रमाकांत काही बोलणार तर राजेश पुढे येतो आणि म्हणतो, मामी गप्प बसा ना तुम्ही इथे. परिस्थिती काय आहे आणि तुम्ही बोलता काय आहे? आता ही परिस्थिती एकमेकांशी भांडायची नाही आहे, तर अर्णव साहेबांना शोधायची वेळ आहे. ही मामी आता चिडून म्हणते, मी सुद्धा तेच तर म्हणते आहे. जोपर्यंत हा माणूस या घरात आहे ना तोपर्यंत अर्णव परत येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. चोरटा कुठला. आता ईश्वरी चिडून म्हणते, बस झालं मामी, तुम्ही बाबांवरती असे घाणेरडे आरोप लावू शकत नाही. आणि त्या व्यक्तीला सुद्धा शोधूनच काढणारे, ज्याने हे सगळं कटकारस्थान जाणून बुजून केलं आहे. बाबांच्या गाठोड्यात या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. आता वल्लरी चिडून म्हणते, शोध ना शोध. मी तर म्हणते संपूर्ण घरभर CCTV कॅमेरे लाव. तेवढंच बाकी राहिलं आहे. आम्ही काय करतो, कुठे जातो यावर लक्ष ठेवण्यासाठी तुझ्याकडे फक्त तेवढाच उपाय. ईश्वरी खूप चिडते. वल्लरीच्या तोंडाचा पट्टा आता सुरूच असतो बावळटसारखा. मी तर म्हणते या माणसाला घराबाहेर काढा. जोपर्यंत हा माणूस त्या घरात आहे ना तोपर्यंत अर्णव परत येणार नाही. ईश्वरी आणि रमाकांतला खूप वाईट वाटत असतं. तर राजेश म्हणतो, ओ मामी बस झालं ना, आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही वेळ भांडण करण्याची नाही आहे. तर मामी चिडून म्हणते, ओ जावई बापू, तुम्ही मलाच काय बोलताय? मी भांडणं करते का? मी तर चांगलं सांगते ना. आता ही ईश्वरी आमच्यावर चोरीचा आरोप लावते, म्हणजे का आम्ही चोरी केली की काय? ईश्वरी चिडून म्हणते, मामी मी तुम्हाला चोर म्हणतच नाही आहे. तुम्ही स्वतःला स्वतः चोर म्हणून घेताय. मामीची आता बोलती
लगेच बंद होते. स्पीचलेस होते मामी. आणि मग अंजली पुढे येते. ईश्वरी, तुला काय म्हणायचं आहे? त्या गाठोड्यात सोन्याचे दागिने आम्ही ठेवले होते का? ती कॅश काय आम्ही ठेवली होती का? उगाचच आमच्यावरती आरोप लावू नकोस. या माणसामुळे माझा भाऊ घर सोडून गेला आहे. तर ईश्वरी म्हणते, ताई हा माणूस म्हणजे तुमचे वडील आहेत ते तरी लक्षात ठेवा आणि त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप लावू नका. घरात चांगलंच आता जोरदार भांडण सुरू होतं. तर आजी आता ओरडून म्हणते, एक गप्प बसा रे, इथे अर्णव घर सोडून गेला आहे, त्याला शोधायचं सोडून तुम्ही कसले भांडण करत बसलाय. आणि मग सगळेजण आता गप्प बसतात. इकडे आकाश त्याच्या बाईकवर अर्णवची गाडी जिथे पार्क असते त्या दिशेने पुढे पुढे येत असतो आणि इकडे अर्णव हा त्याचा मोबाईल पाहत बसलेला असतो. त्याच वेळेस राजेशने गुंड पाठवलेले असतात तिथे. गुंड पाठवलेले ते गुंड तिथे पोचतात आणि हे राजेशने पाठवलेले गुंड चक्क अर्णवच्या तोंडावरती आता रुमाल ठेवतात. त्यामुळे अर्णव आता बेशुद्ध होतो. ते अर्णवला उचलतात आणि आपल्या गाडीत घालतात आणि तिथून पळून जातात. म्हणजे आता अर्णव किडनॅप झालेला असतो. आणि आता पुढच्या क्षणी आकाश तिथे पोचतो. आकाशला अर्णवची गाडी दिसते. आकाश गाडीत डोकावून पाहतो तर अर्णव तर गाडीमध्ये नसतो. आकाश आजूबाजूला म्हणतो, दादा दादा असा तो हाका मारतो, पण अर्णव त्याला कुठेही दिसतच नाही. तेवढ्यात ईश्वरी त्याला कॉल करते आणि विचारते की भाऊजी काय झालं, सापडले का हे? अर्णव सर सापडले का? तर आकाश म्हणतो, नाही वहिनी, नाही सापडला दादा. त्याची गाडी सापडली पण दादा इथे कुठेच नाही आहे. आता हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, असं कसं सरांची गाडी सापडली आणि सर कुठे गेलेत? आकाश म्हणतो, ईश्वरी तू टेन्शन घेऊ नको, मी आजूबाजूला पाहतो, नक्कीच भेटेल तो. आणि आकाश आता फोन कट करतो. घरातील सगळ्यांना आता जबरदस्त टेन्शन आलेलं असतं. तर राजेश मात्र आता चांगलाच खुश होतो आणि असा मनामध्ये विचार करतो की शोधा शोधा, जेवढं शोधायचं आहे तेवढं शोधा, पण 24 तासाच्या आत तुम्हाला अर्णव काही दिसणार नाही. असा विचार करून राजेश आता खूप खुश होतो. आणि इकडे मामी तिच्या रूममध्ये असते. मामीला खूप राग आलेला असतो आणि मामी म्हणते, हे सगळं काय चाललं आहे? मी एवढे प्रयत्न केले, एवढा मोठा प्लॅन बनवला, त्या रमाकांतच्या गाठोड्यामध्ये माझे सोन्याचे दागिने ठेवले, तरीसुद्धा अर्णवने त्याला धक्के मारून घराबाहेर हकललंच नाही. हे सगळं ना त्या आता डोक्याच्या वर जातं आहे. जर तो रमाकांत जास्त दिवस घरात राहिला ना तर माझे प्रॉब्लेम्स आणखीनच वाढतील. पण मला एक कळत नाही आहे, मी त्या रमाकांतच्या गाठोड्यामध्ये फक्त माझे दागिने ठेवले होते, मग त्यामध्ये एवढी मोठी कॅश आली कुठून? हा रमाकांत खरंच चोऱ्यामारा करायला लागला तर नाही ना? किंवा मग दुसरी अशी एखादी व्यक्ती जिलासुद्धा रमाकांत या घरात नको आहे. रमाकांतला घराबाहेर काढण्यासाठी आणखीन कोण प्लॅन बनवतं आहे? आता वल्लरी विचार कर, वल्लरी विचार कर असं ती म्हणत असते. कोण येतं असा विचार करून वल्लरीचं डोकं आता बंद पडायची वेळ येते. कारण ती विचार करते की माझ्याशिवाय कोण आहे असं की ज्याला हा रमाकांत घरात नको आहे. पण वल्लरीचा राजेशवरती काही संशयच येत नाही, कारण राजेशची तर मेमरी गेली आहे ना, असं तो ॲक्टिंग करतो आहे सगळ्यांसमोर. त्यामुळेच राजेशवरती संशय घ्यायला जागाच नाही आहे. वल्लरी विचार करत असते, नेमकं कोण असेल, पण तिला काही ते कळतच नाही. आणि इकडे हॉलमध्ये सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आणि आजी म्हणते, अरे आपला आकाशला तरी फोन लावा, आकाश सांगेल ना की अर्णव कुठे. मामा म्हणतो, आकाशचा सुद्धा फोन लागत नाही आहे आणि अर्णवचा सुद्धा फोन लागत नाही आहे. तर राजेश म्हणतो, तुम्ही सगळे नका टेन्शन घेऊ, त्या दोघांचे फोन स्विच ऑफ झाले असतील किंवा रेंजमध्ये नसतील आणि अर्णव साहेब रागावून बाहेर गेले आहेत ना, ते लवकरच घरी येतील, तुम्ही काळजी करू नका. अंजली खूप आता दुःखी होते आणि म्हणते, मला त्याची खूप काळजी वाटते. माझे त्याच्याबरोबर कितीही वाद असले, मी त्याच्यावर कितीही चिडलेली असले तरी शेवटी तो माझा छोटा भाऊ आहे. त्याची काळजी मला खूप वाटते. मामा म्हणतो, अंजली अगं तू टेन्शन घेऊ नको, अर्णव चिडून बाहेर गेला आहे ना, तो लवकरच घरी परत येईल. आणि तेवढ्यात राजेशला गुंडांचा कॉल येतो. पण सगळ्यांसमोर तो बोलू शकत नाही. त्यामुळे राजेश म्हणतो, हो सर बोला ना, हां उद्या सकाळी ना, बोर्ड मीटिंग आहे ना, उद्या अर्णव सरच घेणार आहेत, असं म्हणून राजेश तिथून आता निघून जातो. कोणालाच काहीच संशय येत नाही, कारण इतकी सफाईदारपणे त्याने ॲक्टिंग केलेली असते सगळ्यांच्या समोर. सगळे टेन्शनमध्ये असतात आणि मग राजेश किचनमध्ये येऊन म्हणतो, महामूर्खा, तुला सांगितलं ना असं कधीही पण मला कॉल करायचा नाही, मी तुला कॉल करत जाईल, सांग काय झालं आहे. आणि हे गुंड सांगतात, आपलं काम झालं आहे, अर्णवला आम्ही किडनॅप केलं आहे. आता राजेश फोन कट करतो आणि विचार करतो की एक काम तर झालं आहे, पण आता मला 24 तासाच्या आत तो 35 लाखांचा झोल जो काही मी केलेला आहे तो
तो निस्तरावा लागेल. माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे मिटवावे लागतील असाच विचार राजेश करतो. आणि इकडे ईश्वरी पुन्हा पुन्हा अर्णव आणि आकाशला कॉल करते, पण कुणाचाच फोन लागत नाही. ईश्वरी ही रमाकांतला समजावून सांगते की बाबा तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, काही कळलं तर मी तुम्हाला बोलवते. रमाकांत रूममध्ये निघून जातात आणि मग अर्णव आणि आकाशला मामा, ईश्वरी सगळेजण फोन करतात, पण या दोघांचाही फोन काही लागत नाही. इकडे राजेश हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या डोक्यात हाच विचार सुरू असतो की अकाउंट्समध्ये जी गडबड झाली आहे ती गडबड कशी मिटवायची. 35 लाख रुपयांचा घोटाळा मी केला आहे, त्याचा संशय माझ्यावरती यायला नको, माझ्यावर कोणतेही आरोप व्हायला नको, त्यासाठी काय करता येईल हाच विचार राजेश आता इकडे करत असतो. आणि त्याच वेळेस अंजली तिथे येते आणि म्हणते माझा तर विश्वासच बसत नाही आहे, स्वतःच्या घरात कोणी कसं काय चोरी करू शकतं. खरंच त्यांनी ना खूप चुकीचं केलं आहे, त्यांना तर माझा बाप म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते. राजेश म्हणतो असेल त्यांची काहीतरी मजबुरी, कोणी बाय चान्स चोरी करत नाही, करताना तर अंजली चिडून म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही, बाय चॉईस. अहो चोरी ही चोरी असते, मग तुम्हाला कितीही त्रास असेल, तुमची कितीही मोठी मजबुरी असेल ना, तरी चोरी करणं हे पाप आहे, गुन्हा आहे. आणि तुम्ही चोरी करणं आणि चोरी करणाऱ्याला पाठीशी घालून शकत नाही. राजेशला समजतं मी माझी इमेजपेक्षा चुकीचं बोललो आहे. आणि राजेश म्हणतो सॉरी अंजली मॅडम, सॉरी, मी ना ओघामध्ये बोलून गेलो, पण मी चोरीला किंवा चोरी करणाऱ्याला पाठीशी घालत नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ते तुमचे वडील आहेत, त्यांची काही मजबुरी असेल, तुम्ही त्यांना असं वाईट साईड बोलू नका. आणि सॉरी बरं का, तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर. मी उघात बोलून गेलो, चुकून बोलून गेलो, तुम्ही माझ्यावरती रागवू नका. तर अंजली म्हणते नाही हो, तुम्ही तसे खूप चांगले स्वभावाचे आहात ना, तुम्हाला सगळ्यांचीच काळजी वाटते म्हणून तुम्ही तसं बोलून गेलात, मला नाही वाईट वाटलं. असं म्हणून अंजली आता तिथून निघून जाते. आणि राजेश विचार करतो बावळट बायको, नको टेन्शन घेऊ, फक्त 24 तासात तुझा लाडका भाऊ घरी येईल, पण या 24 तासात मला माझ्या डोक्यावरचं संकट दूर करावं लागेल, त्या अकाउंटमध्ये मधला जो घोटाळा लपवावा लागेल, असा विचार करत राजेश करतो. आणि इकडे हॉलमध्ये आजी ही अशी माळा जपत बसलेली असते आणि ईश्वरी अर्णव आणि आकाशला कॉल करत असते. मामासुद्धा कॉल लावत असतो, पण कॉल काही लागतच नाही. आणि राजेश लपून छपून त्यांचं बोलणं ऐकत असतो. आणि मग मामा हा ईश्वरीला म्हणतो ईश्वरी आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. ईश्वरी विचारते कोणता पर्याय मामा. तर मामा म्हणतो आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, तक्रार नोंदवावी लागेल. आजी खूप घाबरते, पोलीस स्टेशन. मामा म्हणतो आई घाबरायची गरज नाही आहे, पोलीस स्टेशनला जाऊन आपण तक्रार नोंदवली ना तर ते जास्त चांगल्या प्रकारे तपास करू शकतात. आपण जेवढं करू शकत होतो तेवढं आपण केलं ना, आणि आपण आता शांत बसून नाही राहू शकत. आजीलासुद्धा हे पटतं, ईश्वरीलासुद्धा पटतं. आणि राजेश मनातल्या मनात विचार करतो ओ मामा काय करायचं ते करा, तसं पण पोलीस 24 तासांच्या आत तुमची तक्रार काही नोंदवून घेणारच नाही, त्या चिंटुकल्याला शोधणार नाही, आणि 24 तास तो काही घरी येत असा विचार करून राजेश आता खूप खुश होतो. मामा आणि ईश्वरी तिथून निघून जातात. आजीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल. आणि इकडे राजेशचे गुंड बेशुद्ध असलेल्या अर्णवला त्यांच्या अड्ड्यावर घेऊन येतात, त्याला खुर्चीवरती बसवतात आणि त्याला बांधून टाकतात. अर्णव अजून बेशुद्धच असतो. आणि मग हे सगळे गुंड आपल्या चेहऱ्यावरचा काळा रुमाल असतो, मास्क असतो, तो बाजूला करतात. या गुंडांच्या मोरक्या जो असतो तो सांगतो हे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का, बारीक लक्ष ठेवा, मोठी कोंबडी आपली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 24 तास सोडायचं नाही. त्याला गुंड म्हणतो हो बॉस, होऊन जाईल. आणि अर्णव हा तिथेच बसून राहतो, तो बेशुद्ध अवस्थेत असतो. ईश्वरी आणि मामा दोघे धावत पळत पोलीस स्टेशनला पोचतात. ईश्वरी आता त्या हवालदारांना सांगते की साहेब माझे मिस्टर अर्णव राजू शिर्के घरातून निघून गेले आहेत, मला तक्रार नोंदवायची आहे. तर हवालदार म्हणतात ओ मॅडम काय बोलताय तुम्ही, आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही, तसा कायदा आहे. तसा कायदा नाही आहे. ईश्वरी विचारते तसा कायदा नाही म्हणजे असं कसं, माझे मिस्टर घर सोडून गेले आहेत, बेपत्ता आहेत, आणि तक्रार नोंदवून घ्यायचा कायदा नाही आहे. तर हवालदार म्हणतो ओ मॅडम ऐकून घ्या ना. मामा म्हणतो ईश्वरी आधी त्यांचं ऐकून घे,
तर हवालदार म्हणतो 24 तास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मिसिंगची तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही. तर ईश्वरी म्हणते असं कसं, अहो घरात वाद झाले, त्यांना राग आला आणि ते घर सोडून निघून गेलेत. तर हवालदार म्हणतो अहो दिवसाला अशा शेकडो कंप्लेंट्स आमच्याकडे येतात. नवरा बायकोचं भांडण होतं, नवरा किंवा बायको रागारागाने घराबाहेर निघून जातात. मग का आम्ही आता सगळी फोर्स नवरा बायकोला शोधायला लावायची का? मग बाकीचे कामं कोण करणार? आता ईश्वरी खूप चिडते. मामा म्हणतो साहेब माझं ऐकून तरी घ्या. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे येतो आणि विचारतो काय गोंधळ सुरू आहे. मग ईश्वरी ही या इन्स्पेक्टरला सांगते साहेब मी ईश्वरी अर्णव राजेश शिर्के, माझे मिस्टर अर्णव राजेश शिर्के. इन्स्पेक्टर म्हणतो हो ओळखतो मी त्यांना, ते सात्विक फॅशनवाले ना. तर ईश्वरी म्हणते हो साहेब. तर मामा म्हणतो घरात थोडा वाद झाला त्यामुळे ते घराबाहेर निघून गेला आहे, पण त्यांची गाडी आम्हाला सापडली, तो त्या गाडीत नव्हता. इन्स्पेक्टर विचारतो तुम्हाला कशी गाडी सापडली, तुम्हाला कसं कळलं? तर मामा सांगतो आमच्याकडे त्या गाडीचा ट्रॅकर होता म्हणून आम्हाला समजलं. तर हा इन्स्पेक्टर सांगतो ठीक आहे मॅडम, आम्ही 24 तासांच्या आत तुमची कंप्लेंट नोंदवून घेऊ शकत नाही, पण ही हाय प्रोफाईल केस आहे म्हणून आम्ही तुमची तक्रार नोंदवतोय. तुम्ही तक्रार नोंदवा, घरी निघून जा, आम्ही आमचा तपास सुरू करतो. असं म्हणून इन्स्पेक्टर आता तिथून निघून जातो. ईश्वरीला खूप टेन्शन येतं की अर्णव सर कुठे असतील, अर्णव सर असं अचानक कसा गायब झालेत. त्यामुळे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते, तिला भीती वाटत असते. तर दुसरीकडे घरी आजी ही माळा जपत बसलेली असते, देवाचं नाव घेत असते. अर्णव लवकरात लवकर घरी यावं यासाठी तेवढ्यात राजीने तेथे येतो, हा राजेश तिथे येतो आणि आजीकडे पाहून विचार करतो की ए म्हातारे, किती देवाचं नाव घ्यायचं तेवढं घे, पण तुझा नातू आहे ना 24 तासांच्या आत घरी काही यायचा नाही. आणि तेवढ्यात आता आकाश घरी येतो. राजेश विचारतो आकाश साहेब अर्णव साहेबांचं काही कळलं का? तर आकाश सांगतो नाही ना, त्याची गाडी सापडली परंतु तो गाडीत काही सापडला नाही आहे. आजी आणि राजेशला खूप टेन्शन येतं आणि तेवढ्यात मामी अंजली सगळे तिथे येतात. अजूनसुद्धा ईश्वरी आणि मामा काय आले नाहीत, हाच प्रश्न त्यांना पडतो. अंजली त्यांना फोन लावू लागते. तेवढ्यात मामा आणि ईश्वरी घरी येतात आणि आकाशला पाहून ईश्वरी विचारते भाऊजी काय झालं? तर आकाश म्हणतो दादाची गाडी सापडली पण दादा कुठे गेला कळतच नाही आहे. ईश्वरीला खूप टेन्शन येतं. मग राजेश विचारतो तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते ना, काय झालं? तर मामा म्हणतो 24 तासांच्या आत ते मिसिंगची कंप्लेंट काही नोंदवून घेऊ शकत नाही, परंतु आता त्यांनी तपास सुरू केला आहे, अर्णव लवकरच सापडेल असं ते बोलले. आजी खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारते पण असं कसं झालं, अर्णव कुठे गेला असेल, त्याची गाडी सापडली पण तो नाही सापडला, मला खरंच खूप भीती वाटते. ईश्वरीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते की अर्णव सर कुठे गेले असतील, मलाही कळत नाही आहे. मामा सगळ्यांना समजावून सांगतो की नका टेन्शन घेऊ, अर्णव नक्कीच सापडेल, आपण जे काही करू शकत होतो आपण ते सगळं केलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण ईश्वरी ही आता खूप रडू लागते. अंजलीसुद्धा रडत असते. राजेश तिला सावरतो आणि ईश्वरीकडे पाहून मनातल्या मनात विचार करतो माझी इंदोरी जिलेबी, नको ग असं रडू, तुला रडताना पाहून मलासुद्धा खूप वाईट वाटतं. तुझा चिंटुकला आहे ना 24 तासात तुझ्याकडे परत येईल. एकदा एकदा का माझं काम झालं मग त्याला मी सोडेल बरं का, नको रडू बरं. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. आणि मग दुसरा दिवस आता उजाडतो. अर्णव हा या गुंड्यांच्या तावडीत असतो. त्यांच्या अड्ड्यावरती गुंड तिथे नसतात आणि अर्णव हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याला काही स्वतःला सोडवता येत नाही, त्याला बांधून ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेस हे गुंड तिथे येतात आणि म्हणतात हे सकाळी सकाळी लई जोश आला रे याच्यामध्ये, बांधा याच्या हातात पायात ने तोंड. आणि मग हे सगळे गुंड अर्णवचे पाय बांधतात, अर्णवच्या तोंडाला रुमाल बांधतात, म्हणजे अर्णवला आता काही करता सुटता येणार नाही. अर्णव असा तडफड करत असतो, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. हा गुंड चिडून म्हणतो जास्त हालचाल करण्याचा प्रयत्न केला ना तर तुझी हालचाल कायमची बंद करेल, एवढं लक्षात ठेव. आणि हे गुंड अर्णवच्या समोर जाऊन बसतात. अर्णव हा काही बोलू शकत नाही कारण त्याच्या तोंडात रुमाल असतो. त्यामुळे अर्णव त्याला हाताच्या इशाऱ्याने विचारतो की पैसे पैसे किती पाहिजे, पैसे बोल. पण या गुंडांना काही समजत नाही आणि हे गुंड म्हणतात अरे यार याची लय बडबड चालू आहे रे, तोंड बंद केलं तरी बडबड कमी काही होतच नाही, लक्ष ठेवा रे याच्याकडे. असं म्हणून हा गुंडा, जो गुंडांचा बॉस असतो, तो तिथून निघून जातो. आणि मग अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, तडफड करत असतो, पण अर्णवला काही स्वतःला सोडवता येत नाही. हे गुंड म्हणतात जाऊ दे रे, हा काही ऐकत नाही,
गुंड तिथून निघून जातात. अर्णव तिथे एकटाच राहतो. त्याला खूप वाईट वाटतं की त्याची ही काय अवस्था झालेली आहे. तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही स्वतःला सोडवता येतच नाही. आता एक गोष्ट कळत नाही, एवढा मोठा करोडपती हा बिझनेसमन आहे, पण त्याला स्वतःबद्दल काहीच काळजी नाही आहे. एखादा बॉडीगार्ड वगैरे त्याने ठेवायला पाहिजे होता ना. त्याला कोणीही उचलतं आणि कोणीही किडनॅप करून घेऊन जातं. इकडे राजेश मात्र मस्तपैकी निवांत एसीची हवा खात त्याच्या रूममध्ये मस्तपैकी झोपलेला असतो. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. राजेश फोन उचलतो. आजूबाजूला पाहतो तर अंजली नसते. राजेशला बरं वाटतं की ही बावळट बायको नाही आहे. राजेश आता फोन उचलतो आणि विचारतो, काय रे, एवढ्या सकाळी सकाळी कशाला फोन केला? तर हा गुंडांचा बॉस असतो, त्याचा बॉस असतो. तो म्हणतो, साहेब एक प्रॉब्लेम झाला आहे. त्या अर्णव साहेबांचा फोन हरवला आहे. तो सापडतच नाही आहे. राजेश चिडून म्हणतो, एक काम धड करता येत नाही तुम्हाला. असं कसं काय फोन हरवला? तर हा गुंड सांगतो, त्याला उचलण्याच्या नादात पडला वाटतं कुठेतरी. तुम्ही त्याला फोन लावून पाहता का? राजेश चिडून म्हणतो, म्हणजे तू आता मला काम करायला सांगणार आहेस का? तर गुंड म्हणतो, साहेब तसं नाही, माझ्याकडे त्यांचा नंबर नाही आहे ना, म्हणून तुम्ही लावून पहा. राजेश म्हणतो, ठीक आहे, लावून पाहतो मी. कर फोन कट. गुंड फोन ठेवतो आणि राजेश अर्णवला फोन लावून पाहतो, पण अर्णवचा फोन हा स्विच ऑफ लागतो. राजेशला समजतं की फोन कोणाच्या तरी हाती लागलेला नाही आहे. कोणी फोन स्विच ऑन केलेला नाही आहे, त्यामुळे राजेशला आता बरं वाटतं. राजेश चिडून म्हणतो, फालतूचा घाबरून सोडतो, पण आता दुसरा दिवस उजाडला आहे. त्या अर्णवला मी जास्त वेळ तिथे नाही ठेवू शकत, नाहीतर पोलीस पण त्याचा शोध घेतील. मला कोणत्याही परिस्थितीत आज होणारी बोर्ड मीटिंग मॅनेज करावी लागेल. हा घोटाळा मीच केला आहे, त्याने सगळे पुरावे मिटवावे लागतील, नाहीतर हे सगळं माझ्या अंगाशी आता येईल. काहीतरी करावं लागेल असा विचार करून राजेश आता आवरायला जातो. आणि इकडे घरातील मंदिरात आजी रमाकांत बसलेले असतात आणि देवी आईचा धावा करत असतात की आमच्या अर्णवला लवकरात लवकर घरी परतू दे. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि विचारते, आजी तुम्ही रात्रभर झोपला नाही का? तर आजी सांगते, नाही, मला रात्रभर झोपच नाही लागली. डोळ्याला डोळा लागला नाही आणि आज जोपर्यंत माझा चिंटू घरी परत येत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. देवी आईचा धावा करत राहणार आहे, माळ जपत राहणार आहे. ईश्वरीला सुद्धा टेन्शन येतं आणि तेवढ्यात रमाकांत म्हणतो, काही होणार नाही अर्णवला. जोपर्यंत या अखंड दिव्याची ज्योत ही पेटते ना, तोपर्यंत माझ्या अर्णवला काहीच होणार नाही. आजी म्हणते, तुम्ही जे म्हणताय ना तसंच व्हायला पाहिजे. ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ही पहिली वेळ आहे जेव्हा ईश्वरी अर्णवला शोधण्याचे कोणतेच प्रयत्न करत नाही आहे. ती घरीच आहे बघा ना, मस्तपैकी रात्री झोपली पण आहे. नाहीतर त्याआधी तिने अनेक वेळेस अर्णवला या संकटातून सोडवलं आहे, पण यावेळेस तिलाही असं वाटलं की काय नेहमीच किडनॅप होतो हा, यावेळेस नाही शोधायचं असं मला वाटतं, म्हणजे कॉमेडी जस्ट. त्यामुळे ती सुद्धा आता घरातच आहे आणि मग ईश्वरी ही सुद्धा देवी आईला प्रार्थना करते की अर्णव सरांना लवकरात लवकर सुखरूप घरी परत येऊ दे. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो प्रेक्षकांनो. तर फ्रेंड्स, आजचा तू ही रे माझा मितवाचा एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग होता, भारी होता. अर्णव किडनॅप झाला आहे आणि अर्णवला सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी कुणी काहीच प्रयत्न करत नाही आहे. फक्त एक पोलीस तक्रार आणि बस. ईश्वरीसुद्धा शांत बसलेली आहे. आजचा एपिसोड तर खूप इंटरेस्टिंग होता, पण मालिकेचे पुढील एपिसोड्स पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मोठे ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही खूप टेन्शनमध्ये असेल आणि अर्णव सर अजून का नाही सापडले, हाच प्रश्न ईश्वरीला पडलेला असेल. आणि इकडे राजेश हा लवकरात लवकर बोर्ड मीटिंगमध्ये जाऊन मी दोषी नाही आहे, माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे मिटवायचे असं ठरवणार. पण त्यानंतर येणार सगळ्यात मोठा ट्विस्ट, ज्याची आपण कधीही विचार केलेला नव्हता. फ्रेंड्स, चक्क पोलीस ईश्वरी आणि आकाशला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतील आणि मग इन्स्पेक्टर ईश्वरीला सांगेल की मॅडम, आम्हाला पवई लेकजवळ एक डेड बॉडी सापडली आहे. कालच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचा अपघात झाला होता. आता हे ऐकून ईश्वरी आणि आकाशला तर जबरदस्त धक्का बसेलच. आणि मग इन्स्पेक्टर या डेड बॉडीच्या सगळ्या वस्तू ईश्वरीला आणि आकाशला दाखवेल आणि म्हणेल, या वस्तू अर्णव साहेबांच्या आहेत का, ते तुम्ही चेक करून पहा. आणि ईश्वरी जेव्हा या वस्तू पाहिल ना, तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसणार आहे. कारण हे कपडे, हे घड्याळ, हे सगळं अर्णवचं असणार. हे घड्याळसुद्धा अर्णवचंच असेल. जीन्स, टी शर्ट, हे सगळं अर्णवचं असणार आहे. त्यामुळे ईश्वरीला आता जबरदस्त धक्का बसणार. आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर पोलीस ईश्वरीला घेऊन ते असताना जिथे डेड बॉडीज ठेवलेले असतात तिथे घेऊन जातील, जिथे माणसाची बॉडी ठेवलेली असेल.
आणि मग ईश्वरी आणि आकाश समोर इन्स्पेक्टर या बॉडीच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करणार आणि ही बॉडी पाहून ईश्वरीला जबरदस्त धक्का बसेल. ईश्वरी हादरून जाईल आणि खूप रडू लागेल. मग खरंच ही अर्णवची बॉडी असणार का? खरंच अर्णवचा मृत्यू झाला आहे का? मग हा अर्णव नसेल तर अर्णवच्या सगळ्या वस्तू तिथे कशा काय आल्या असतील? आणि ही बॉडी अर्णवची आहे तर मग पुढे काय होईल? कारण राजेशने तर अर्णवला मारायचं नाही, फक्त 24 तास किडनॅप करून ठेवायचं असं सांगितलं होतं. पण कदाचित त्याला असं वाटलं असेल की जर अर्णव बाहेर आला तर माझं काही खरं नाही, म्हणून त्याने असं केलं का? खरंच अर्णव मेलाय का? तर प्रेक्षकांनो, हे सगळं तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. पण या मालिकेतील सस्पेन्स दिवसेंदिवस आता वाढत चालला आहे एवढं मात्र खरं. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ही बॉडी कोणाची असेल? हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. तर मग अशाच मराठी मालिकांच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू या पुढच्या भागात. प्लीज एक सबस्क्राईब करा. बाय बाय.